वेलकम टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदाच मी शेख सर तुम्हाला या युट्यूब चॅनलवर काही इयत्ता 8वी ते इयत्ता 12वी पर्यंतचा आपल्याला फिजिक्सचा एकंदरीत सिलेबस पाहायचा आहे. बघा आपल्या या युट्यूब चॅनलचं नाव आहे फिजिक्स बाय शेख सर. यस, या युट्यूब चॅनल मध्ये आपण पहिल्यांदाच सुरुवात करत आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुमच्यासाठी मराठी माध्यमामध्ये आपण इयत्ता 8वी ते इयत्ता 12वीचं फिजिक्सचा एकंदरीत सिलेबस आपण सुरू करणार आहोत. आता इयत्ता 8वी ते 12वीच का? कारण की 8वी पासून आपण मुख्यतः सायन्स कडे लक्ष देण्याचा काम करतो. म्हणजे एकंदरीत सायन्स ही शाखा वेगळी आहे हे आपल्याला 8वी मध्ये कळतं आणि 8वी पासून तर 12वी पर्यंत सगळं काही सिलेबस आपण याच्यामध्ये फक्त फिजिक्सचा सिलेबस घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये महाराष्ट्र बोर्ड तसेच महाराष्ट्र बोर्ड मध्ये सीईटी असते, एमएसटी सीईटी त्याचा सिलेबस, त्याच्यासोबत आपण काही नीट ओरिएंटेड सिलेबस आणि काही जेडब्ल्यू ओरिएंटेड सिलेबस आपल्या या युट्यूब चॅनलवर आपल्या मायबोलीत आपल्या मराठी भाषेत घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे आपल्या चॅनलचा. आता या इंट्रोडक्टरी पार्ट कशासाठी, तर तुम्ही नवीन आहात आणि तुम्ही आपल्या चॅनलवर येणार आणि आल्यानंतर तुम्हाला कळालं पाहिजे की आपल्या चॅनलवर काय काय आहे आणि ते कोणत्या लँग्वेज मध्ये आहे आणि इझी कन्सेप्ट, इझी मेथड असेल. म्हणजे तुम्ही ज्या कामासाठी आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहात ते तुम्हाला त्या शंकेचं नक्कीच समाधान भेटेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा जो महाराष्ट्र बोर्ड आहे त्यामध्ये 11वी आणि 12वीचा सिलेबस आपण घेणार आहोत. मी इयत्ता 8वी 9वी 10वी 11वी 12वी या वर्गांना फिजिक्स हा विषय शिकवतो. एक 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑलरेडी आहे आणि आपण नवीन एका उत्साहाने काहीतरी नवीन म्हणून युट्यूब चॅनलवर आपण आपल्या चॅनलचं चॅनल क्रिएट केले आणि आपण नवीन संकल्पना यामध्ये नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमच्या ज्या शंका असतील त्याचं नक्कीच समाधान होईल. यस, तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूत. जुळत राहा आपल्या या युट्यूब चॅनलशी ज्याचं नाव आहे फिजिक्स बाय शेख सर. तुम्हाला यामध्ये विशिष्ट फिजिक्सचे कन्सेप्ट, त्याच्या गोष्टी, त्याचे ओरिएंटेड काही तुमचे डाउट्स आणि काही फॉर्म्युला बेस हे कसे लक्षात ठेवायचे, आपल्या काही ट्रिक आहेत, त्या ट्रिक मध्ये तुम्हाला नक्कीच कळते. यस, सो हा इंट्रोडक्टरी पार्ट मी ते थांबवतो आणि नंतर लगेच आपण इयत्ता 11वीचा आणि पुन्हा इयत्ता 12वीचा सिलेबस सुरू करणार आहोत. त्यासोबत आपण इयत्ता 10वी 9वी आणि 8वीचा पण सिलेबस सुरू करू. यस, तुमच्या मागणीनुसार आपण प्रत्येक वर्गाचा विशिष्ट हा फिजिक्सचे काही चॅप्टर्स आहेत त्यांचा अभ्यास यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तुमच्या ज्या शंका असतील त्याचं नक्कीच समाधान होईल, जे की सेमी माध्यम असेल, सीबीएसई माध्यम असेल किंवा प्युअर मराठी माध्यम असेल, त्या सगळ्यांचं समाधान नक्कीच करण्याचा आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर प्रयत्न करू. मग काय कसं इथं, यस, ते आपण पाहू. धन्यवाद.